अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणात, आर्थिक घोटाळे प्रकरणात बडी नेत्याची किंवा महिला नेत्यांची नावं पुढे येत आहेत. त्या सर्व खातेदारांची केवायसी ही पूर्णपणे केलेली होती. ती केवायसी आम्ही डिजिटली फेच करून घेतलेली आहे. ही केवायसी खरोखर आहे की नाही, ही त्याच माणसाची आहे का, त्यांचा व्हिडिओ केवायसी आम्ही करून घेतलेले आहेत. अशा केवायसीच्या सर्व निकषांची पूर्तता आम्ही त्यावेळेस पूर्ण करून घेतलेली आहे. त्यामुळे कुठेही बनावट खाते आहे असा कुठेही प्रकार समतामध्ये नाही. खातेदारांच्या विड्रॉल स्लिप आमच्याकडे आहेत, त्यांची सह्या करून आम्हाला दिलेल्या आहेत. बऱ्याचशा वेळेला खातेदार स्वतः पैसे काढण्याकरता आलेले आहेत. कुठेही अशोक खरात इथं पैसे काढायला आला अशातला त्या खात्यामधला भाग नाही. बऱ्याचशा खात्यांना मोबाईल नंबर एकच आहे, एक नाही तर 3-4 मोबाईल नंबर आहेत, ते कॉमन आहेत, ते 3-4 ठिकाणी कॉमन आहेत. तर त्यावेळेस खातेदारांनीच आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही हे नंबर आमच्या खात्याला अटॅच ठेवावेत. जे खातं आहे ते बनावट आहे. आपल्या तिथे सह्या नाहीयेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये. तुम्हाला कल्पना होती का समतापत्रिकेमध्ये तुमच्या नावाची खाती? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय. अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही. कागदपत्र बनावट आहेत, आपली सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत. तर पुढचा तपास आपले करतात पोलीस. फसवणूक झाली या संदर्भात अगोदर आपला गुन्हा दाखल झालेला आहे. तुम्ही देखील दाखल करणार आहात का गुन्हा या संदर्भात? ते आम्ही नंतर. एका प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांचं सुद्धा नाव आलं, कारण त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. आणि अशोक खरात हा म्हणजे स्त्रीलंपट आहे, लैंगिक शोषण करणार आहे आणि तो भोंदू बाबा आहे. आणि त्याला गुरु माऊली किंवा विठ्ठल रुक्माईची त्या नवरा बायकोंना ज्यांनी उपमा दिली, त्या खरातनं बऱ्याच महिलांचं लैंगिक शोषण केलं. त्याचं पाद्यपूजन रुपाली चाकणकरांनी केलं, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलं. महाराष्ट्रात एकीकडे महिलांवर अन्याय अत्याचार होत असताना चाकणकरांनी काहीच केलं नाही. इथं मात्र त्याला पेढा भरवत होत्या, त्याला छत्री घेऊन उभ्या होत्या. आणि उभ्या असताना त्या एकट्या नव्हत्या, तर त्यांची बहीण सुद्धा होती. त्याच प्रतिभा चाकणकर ज्यांचं नाव पुढे येत आहे, त्या आता महाराष्ट्रासमोर त्यांचं जे काही समता पतसंस्थेमध्ये जी काही बनावट खाती आहेत, ज्याच्यामध्ये रुपाली चाकणकरांची बहीण यांच्या नावे आणि खरातच्या मोबाईल नंबर अटॅच असणारी बरीच बोगस खाती आहेत. तुम्ही दोघांचीही भूमिका त्या ठिकाणी पाहिली. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? म्हणजे मला त्या चाकणकरांच्या बहिणीबद्दल या ठिकाणी एवढंच सांगायचंय की त्यांना पोलिसांनी तिथं चौकशीला बोलवलं होतं का? त्यांचं असं स्टेटमेंट आहे पोलीस स्टेशन मधून बाहेर पडल्यावर की मला कुठलीही नोटीस आलेली नव्हती. मीडियाने तशी बातमी दिली होती. काही दिवसापूर्वी मीडियानीच बातमी दिली, रुपाली चाकणकरांना नोटीस पाठवली. त्यांना कुठलीही नोटीस पाठवली गेलेली नव्हती. एसआयटीची ज्यावेळेस म्हणजे पोलिसांची पत्रकार परिषद झाली होती, त्यावेळेसच मला संशय आला होता की चाकणकरांना पोलीस कदाचित 100% वाचवण्याचा प्रयत्न करतील. कारण चाकणकरांचे महिला आयोगाचे अध्यक्ष असताना पोलीस महासंचालकांपासून सगळ्यांसोबत, अख्ख्या गृह विभागासोबत चांगले त्यांचे हितसंबंध आहेत. अशोक खरातचे बरेच IPS अधिकारी, पोलीस प्रशासनातले बरेच अधिकारी हे थेट भक्त आहेत, त्यांच्या बायका भक्त आहेत. बरोबर चाकणकरांना या प्रकरणामध्ये वाचवतील. नोटीसच पाठवली नाही तर हे जाणार कशा? तर रुपाली चाकणकरांच्या बहिणीनं जे मीडिया समोर सांगितलं की मला कुठलीही नोटीस आली नव्हती, मीडियाच्या माध्यमातून चर्चा होती, म्हणून मी त्या ठिकाणी चौकशीला गेले. जी काही चौकशी झाली, जे बनावट समता पतसंस्थेच्या त्या खात्यामध्ये जे काही हजारो कोटीची उलाढाल झाली असं म्हणतात की म्हणजे चाकणकरांचे, म्हणजे त्या दोन्ही बहिणीचे असतील, अशोक खरात सोबत आर्थिक सुद्धा व्यावहारिक सुद्धा हितसंबंध आहेत. त्याची ही चौकशी आहे. खरं खोटं पोलीस तपासामध्ये येईल. पण पोलीस यांना जर नोटीसच पाठवत नसतील आणि मीडियामध्ये नुसत्या बातम्या येत असतील, तर हे काय चाललंय? या प्रकरणाकडे गंभीरतेने कोण पाहतंय? आणि सगळ्यात एक महाराष्ट्राला म्हणजे आश्चर्यचकित करणारी गोष्ट की प्रतिभा चाकणकर, ज्या चाकणकरांच्या बहीण आहेत, त्या पोलीस स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर
हसत बाहेर येत आहेत, याचा अर्थ काहीच झालं नाही तिथं. नोटीस पाठवली की नाही हा संशोधनाचा विषय. तुम्ही हसत येताय. तुम्हाला आठवतंय का? सुनेत्रा पवारांना ज्यावेळेस रुपाली चाकणकर राजीनामा द्यायला गेल्या होत्या, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्यांच्या नावाची बदनामी म्हणा किंवा मीडियामध्ये जी काही म्हणजे छितू सुरू होती आणि ह्या राजीनामा देताना हसत राजीनामा देतायत. म्हणजे नेमकं घडतंय काय? त्यांनी आजपर्यंत जी काही पदं भोगली, ज्या पदावर बसलेल्या होत्या, कारभार केला, ते त्यांचं अंतिम ध्येय होतं आणि ते साध्य झालंय असं त्यांचं ते हसू आहे. का बघा विनाकारण मला कसे टार्गेट करून सुद्धा माझ्यावर कुठलंही प्रेशर नाही हे त्यांना सांगायचंय. अजून एक गंभीर गोष्ट जी महाराष्ट्राच्या समोर सतत महाराष्ट्रातल्या जनतेला सतावते ती म्हणजे अशोक खरातलाच फक्त टार्गेट करायचंय. महाराष्ट्रातली एप्स्टीन फाईल अशोक खरातच्या माध्यमातून ओपन झाली आणि महाराष्ट्रात चाललंय काय? तर दोष देणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं. पोलिसांचं काय चाललंय तर पोलीस जेवढ्या आमच्याकडे तक्रारी प्राप्त आहेत त्याच्यावरच आम्ही कारवाई करू. पण तुम्हाला जर तपासाचे धागेदोरे ह्या लोकांकडे येत असतील, फक्त हे सत्ताधारी आहेत म्हणून सगळ्यांना शुद्ध क्लीन चिट मिळणार असेल आणि चाकणकर ज्यांनी राजीनामा दिल्यानंतर मीडिया समोर आल्या होत्या त्यावेळेस म्हणाल्या की कितीही चौकशी होऊ द्या, माझा दुरान्वये सुद्धा व्यावहारिक किंवा कुठल्याही बाबतीमध्ये खरात सोबत काडीचाही संबंध नाही आणि मी माझ्या त्या भूमिकेवर ठाम आहे. मित्रांनो, मला या सगळ्या गोष्टीमध्ये संशय निर्माण होतो. ठीक आहे, चाकणकरांच्या बाबतीमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष असून सुद्धा त्यांनी जे काही अनिष्ट रूढी अर्थात कर्मकांड, थोतांड, बुवाबाजीला समर्थन केलं, महिला आयोगाचे अध्यक्ष असून महिलांचं संरक्षण करायचं सोडून अशोक खरातचं संरक्षण केलं, छत्री धरून वगैरे हे सगळं झालं. त्यांनी राजीनामा दिला. पण पोलीस तपासांमध्ये जे उघड व्हायला पाहिजे, कारण खरातनी जी केलंय फक्त चाकणकरांना सोडून दिलं आणि बाकी सगळे त्याच्यामध्ये अडकलेत असं जर कुणाला वाटत असेल किंवा अशा पद्धतीनं जर ह्या गोष्टी घडत असतील तर हे सगळं खोटं वाटत नाही का तुम्हाला? जे चाललंय ते वाचवण्यासाठी चाललंय, जे चाललंय ते सत्ताधाऱ्याच्या लोकांना क्लीन चिट देण्याचं चाललंय, जे चाललंय ते प्रत्येकाचे पुरावे हळूहळू नष्ट करण्याचं चाललंय आणि जे चाललंय ते महाराष्ट्राची दिशाभूल करायचे अशा पद्धतीचं चाललंय असं एकंदरीत चित्र आहे. मीडिया आणि अर्थात सगळी पत्रकार बांधव मित्र ज्या पद्धतीनं या प्रकरणाकडं प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं पाहतात, पण पोलीस या सगळ्या गोष्टीमध्ये तपास त्या दृष्टिकोनातून करतायत का फक्त म्हणजे चटकदार किंवा घरातलाच फक्त बदनाम करायचंय आणि बाकी सगळ्यांना सोडायचंय असं जर असेल तर हे सुद्धा दुर्दैव आहे. कारण हसत हसत जाणाऱ्या सगळ्याच महिला या भूलथापांना बळी पाडून तिथपर्यंत गेलेल्या नाहीत. हे जसं अंतिम सत्य तुमच्या समोर आहे, तसंच या प्रकरणामध्ये चाकणकरांच्या म्हणजे दोघीही बहिणी इन्व्हॉल्व असताना सुद्धा किंवा म्हणजे निलेश चाकणकर किंवा त्यांच्या कुटुंबाचे व्यावहारिक आणि इतर गोष्टीत आर्थिक हितसंबंध असताना सुद्धा खोटं ठरवू शकत नाही. मग ती खाती खोटी नसतात, कागदपत्र खोटे नसतात किंवा एकंदरीत सगळा व्यवहार सुद्धा खोटा नसतो. एवढं सोपं नाही, कारण प्रत्येक जण प्रत्येकाचे भक्त आहेत आणि भक्तांना आर्थिक लाभापोटी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. फक्त यांना पैशाच्या जोरावर आणि रिलेशनच्या जोरावर वाचवलं जातंय. एप्स्टीन फाईल ज्या पद्धतीनं ओपन सुरुवातीला झाली, गुन्हा दाखल झाला, एप्स्टीननं भरपूर कांड केले, त्याला अटक केली आणि त्याला संपवलं. तसंच खरातचं सुद्धा होणार आहे आणि खरातचं खरं रूप जसं महाराष्ट्रासमोर आलं, खरातनी ज्यांना सोबत घेऊन हे कांड केलं त्यांचे चेहरे जर समोर आले तरच खरं रूप येईल. पण ते येऊ नये म्हणून सुद्धा बरंच काही बी गडबड होऊ शकते, हे सुद्धा विसरता येणार नाही. खरातचा सुद्धा घात होऊ शकतो किंवा खरातने सांगितलंय की सध्याचं एकंदरीत वातावरण पाहता मी काय आता बाहेर येत नसतो, तिथंच माझं रामनाम सत्य होईल. अशी जर परिस्थिती असेल तर सत्य दाबलं जाईल, एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय.
निपक्षपातीपणे, कारण यांचे चेहऱ्यावरचे हसू हे सगळे संशयास्पद आणि विचार करायला लावणार आहेत महाराष्ट्राला. हे मी डंके की चोट परे सांगतो, कारण यासाठी की सगळं संशयास्पद सुरू आहे. जय शिवराय. तुमचं काय मत आहे या प्रकरणाबद्दल नक्कीच कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण नवीन लोकांपर्यंत खरा मुद्दा गेला पाहिजे आणि आपल्याला चांगली लोक जोडली गेली पाहिजेत. धन्यवाद. जय शिवराय.